नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर डूम्सडे प्लेनच्या गिरट्या, जगात भीतीचं वातावरण। पार्थ पवार मुद्द्यावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला। ठाणे ते 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक। भुवनेश्वर कुमार यांची ऐतिहासिक कामगिरी, IPL मध्ये विक्रम। अशोक खरात प्रकरणात SIT चौकशीत महिलांच्या शोषणाचे तपशील उघड। दिल्ली असेंब्ली परिसरात कारने बॅरिकेड तोडले, चालक फरार। शरद पवार यांनी पार्थ पवार वक्तव्यावर हसत प्रतिक्रिया दिली। गोपीचंद पडळकर वर्सेस विशाल पाटील वाद, दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप। जळगावमध्ये LPG दर महिन्याभरात दुपटीने वाढले। ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला। वेस्ट बंगाल निवडणुकीत धक्कादायक निकालाची शक्यता, ओपनिंग पोल समोर। नितीन गडकरी यांचा खुलासा, अब्दुल रहमान अंतुले यांच्याबद्दल नवी माहिती। उमेश कामत यांनी दिलं रिलेशनशिपवर वक्तव्य, 15 वर्षाच्या नात्याची चर्चा। मोठ्या गुंतवणुकीच्या निर्णयामुळे बाजारात हालचाल, 13,644 कोटींची मंजुरी। पुण्यामध्ये हेराफेरी स्टाईल फसवणूक, कार घेऊन आरोपी फरार। ममता बॅनर्जी वर्सेस BJP, बंगालमध्ये तगडी लढत अपेक्षित। प्रियंका गांधी यांची टीका, परदेशातील भारतीयांबाबत प्रश्न। डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान, इराण संदर्भात जागतिक खळबळ। नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक दरम्यान हत्या, प्रेमसंबंधाचा संशय। मुंबई रेलिंग कंत्राटावर प्रश्न, राजकीय आरोप। गौतमी पाटील यांचा पांढऱ्या ड्रेसमधील फोटो व्हायरल। इराणची धमकी, कच्च्या तेलाची दर 110 रुपये पार, भारतावर परिणाम। सोन्याचे दर 1283 ने वाढले, चांदीतही मोठी उसळी। आता 5 किलो गॅस सिलेंडरसाठी पत्त्याचा पुरावा आवश्यक नाही, सुलभ नियम लागू। उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या, पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवला जीवन। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।